अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेते। त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालून घेते। त्याच्याबरोबर 4 चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर घालून घेते। आता इथे मी सुहानाचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, तो 1 चमचा घालून घेणार आहे आणि सगळं छान असं मिक्स करून दोडक्यामध्ये भरून घेणार आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेते। हे एकसारखं मिक्स झाल्यावरती आपण वांगी जशी भरतो असं या दोडक्यामध्ये भरून घ्यायचे। काय होतं, मसाला दोडक्यामध्ये छान असा भरल्यानंतर ना आतूनही चवीला दोडका खूप छान लागतो। प्रत्येक दोडक्याच्या फोडीमध्ये हे सगळं मसाला भरून घ्यायचा आहे। सगळा मसाला आपल्या दोडक्यामध्ये भरून झालेला आहे। आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालते, 1 छोटा चमचा जिरे घालून घेते। इथे मी कांदा लसूण आणि खोबरे आल्याचा मसाला बनवून घेतलेला होता। मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आणि आता हा भरलेला दोडका याच्यामध्ये घालून घेते। ज्यांना ही दोडक्याची भाजी आवडत नसेल ना, त्यांनी अशा प्रकारे भाजी बनवून बघा। खूप छान आणि चविष्ट ही दोडक्याची भाजी लागते। आता याच्यामध्ये वरती हा राहिलेला सगळा मसाला आपण घालून घेणार आहोत आणि 5 मिनिटं हा मसाला आपण असाच तेलामध्ये भाजून घेणार आहोत। एक 5 मिनिटे झालेली आहेत। मसाला दोडका छान असा आपलं भाजून झालेला आहे गॅसवरती। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। याच्यामध्ये अंदाजे 1 ग्लास किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे 10-15 मिनिटं असं शिजून देणार आहे। याच्यावरती झाकण ठेवून घेते